उद्धव ठाकरेंच्या सोबतच्या युतीबद्दल राज ठाकरेंनी मोठं भाष्य केलं। युत्या आघाड्यांचा विचार निवडणुकीच्या वेळी करू असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा खोचक टोला लगावलाय। दोन्ही भावांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असं फडणवीसांनी म्हटलंय। हिंदी भाषेवरून राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर ठाकरे बंधू 5 जुलैला विजयी मेळावा घेणार आहेत। मेळाव्यासाठी राज ठाकरेंना संजय राऊतांनी फोन केला। लवकरच मेळाव्याचं ठिकाण आणि वेळ ठरणार आहे। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसांमध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही GR सरकारनं रद्द केले आहेत। त्रिभाषा सूत्राबद्दल सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पण समिती नेमली तरी हिंदीला आमचा विरोध कायम असेल असं दोन्ही ठाकरेंनी स्पष्ट केलंय। कालच मी सांगितले की समिती कोणतीही असू दे, त्यांनी काही देऊ दे, पण सक्ती विषय आता संपलेला आहे। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही। हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। तरी समिती नेमावी, त्याचा निर्णय आणावा न आणावा याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाहीये, परंतु परत ही गोष्ट होणार नाही एवढी सरकारने नक्की लक्षात ठेवावं। 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत तर अजून कोणी येऊ देत, कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा ते GR काही मी काढलेला नाही। समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही। आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल। कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। हिंदीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावेत असा सल्ला फडणवीसांनी दिला। राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे। उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाही कडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। उद्धव ठाकरे यांचं मराठीचं प्रेम बेगडी, राजकीय आणि स्वार्थापोटी आहे। मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेलं होतं? मराठी माणसाच्या नोकरी, धंदा आणि पोटाच्या प्रश्नासाठी काय केलं? मराठीच्या नावावर केवळ आपलं कल्याण करून घेतलं। मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचं काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी 18% खाली आली। याला जबाबदार कोण? मराठीबद्दल इतकं प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये का शिकवलं? सरकारनं दोन्ही GR रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणं म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असंच म्हणावं लागेल, अशी टीका नारायण राणे यांनी केली। 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। युत्या आघाड्यांचा विचार निवडणुकीवेळीच होईल असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका। कसं आहे, युत्या आघाड्या या सगळ्या गोष्टी, निवडणुका या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील। मराठी भाषा संपली परत नाही येणार, कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते।
सध्या फक्त मराठीच्या मुद्द्यावरच दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचं राज ठाकरे यांच्या वक्तव्यानं स्पष्ट झालं. दुसरीकडे ठाकरेंचे शिलेदार संजय राऊत मात्र या एकत्र येण्याला युतीची नांदी मानतायत.